विंचूर येथे 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या। अज्ञात कारणाने घरी ओढणीने घेतला गळफास। दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे एका 18 वर्षीय तरुणीने अज्ञात कारणावरून घरी पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। याची मंद्रुप पोलिसात याबाबत अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे। श्रेया पुंडलिक गायकवाड वय 18 राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे। याबाबत महादेव मारुती गायकवाड वय 45 राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुप पोलिसात खबर दिली आहे। याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मयत श्रेया व तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी आज मंगळवारी सकाळी 7:30 वाजता कॉलेजला सोलापूरला जाण्यासाठी घरातून निघाल्या। मात्र डबा विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी परत आल्या। तेव्हा मोठी बहीण स्नेहल ही बाहेर बाथरूमला गेली। तेव्हा श्रेया हिने घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला। राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला। मोठी बहीण स्नेहल ही घरी आली। दरवाजा बंद असल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा ती लटकत असल्याचे तिला दिसले। घराशेजारील चुलत भावांना तिने याची माहिती दिली। त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला। त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिला ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे आणले असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। याबाबत मंद्रुप पोलिसात अकस्मात मयताची नोंद झाली असून अधिक तपास हवालदार शहानूर मुलाणी हे करीत आहेत।